विद्रोही न्यूज आवाज जनतेचा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत। आज आपल्या BS प्रतिष्ठानच्या जयंती उत्सव मंडळाला आमदार सातपुते यांनी भेट दिलेली आहे, तर त्यांचा आपण मनोगत जाणून घेऊयात। एक मिनिट रामभाऊ सातपुते। आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। दीन दलित वंचित समाजासाठी उभं आयुष्य चंदनाप्रमाणे पूजनीय बाबासाहेबांनी झिजवलं आणि याच माध्यमातून या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन घडून आणलं। या देशातील गोरगरीब वंचितांना मताचा अधिकार दिला आणि सगळ्यांना एका रांगेत उभं करायचं काम भारतरत्न बाबासाहेबांनी केलं। आज त्यांची जयंती आहे। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो। जय भीम। थँक्यू सर। एक जाता जाता अजून एक तुम्हाला एक प्रश्न विचारतो की येणाऱ्या आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर या संदर्भामध्ये असं आम्हाला म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये ज्यावेळेस सर्वे करत असतोय त्यावेळेस जाणवून आले की या येणाऱ्या आगामी काळाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये खरोखरच रामभाऊ सातपुते हे एक आवाज म्हणून तिथं निर्माण होणार आहेत, तर याबद्दल आपलं काय मत आहे सर? नाही, मुळात माळशिरस तालुक्यातली जनता ही माळशिरस तालुक्यातल्या विकृत प्रस्थापितांच्या विरोधात लढतीये आणि विधानसभेला आपण बघितलं भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये एक चांगलं परिवर्तन होऊन इथं जनतेचं राज्य येईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आज बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतोय आणि संविधानाला अभिप्रेत असं या तालुक्यामध्ये सामान्य जनतेचं राज्य आलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतो। येत्या काळामध्ये अधिक व्यापक स्वरूपामध्ये तालुक्याच्या गावगाड्यामध्ये खेड्यापाड्यात शहरात सगळीकडे या ठिकाणी जनतेचं राज्य आणण्यासाठी आम्ही निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे जनता आमच्या सोबत आहे। थँक्यू। तर आज आपल्याला रामभाऊ सातपुते यांनी आपल्याला मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आगामी काळामध्ये तर जनता संविधानाचा जो अवमान करणारी जी जनता आहे त्या जनतेला डावलून संविधानाचं जे मान सन्मान करतात अशा व्यक्तींना निवडून देण्याचं काम हे जनता करणार आहे। तर संविधानाप्रती जी प्रेम जे त्यांनी दाखवलेलं आहे तर याबद्दल आपल्या सर्वांचं मध्ये त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे। त्याच मी कॅमेरामॅन राकेश तावरे सोबत रिपोर्टर संजय शिंदे आपल्या सर्वांचं एजंट विद्रोह न्यूज मध्ये स्वागत करतो। चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक वेळेस बघत राहा। जय हिंद, जय भारत।